दरम्यान राज्यातील धरणं ही भरत असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त केलंय। नदीकाठच्या भागांना अलर्ट देखील केलंय। तर नीरा नदीचं पाणी करहा नदीत टाकायचा माझा विचार आहे असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे। यंदा पाऊस काळ चांगला झालेला आहे आणि चांगला होतोय, राहिलेल्या दिवसामध्ये होईल। आज गेल्या वर्षी आजच्या तारखेला तुमच्या माझ्या टेंबर वरसगाव पानशेत खडक बसलेला अवघं पाणी होतं 84%, आज 92.5% पाणी आहे। अशी सगळ्या धरणांची परिस्थिती चांगली आहे। गेल्या वर्षी आपलं नाझर जरी लहान असलं तर तिथं आपल्या मोरगाव पर्यंतच्या लोकांना सोप्यापर्यंत आपल्या नाझरे परिसरातील लोकांना त्या पाण्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो, तो पिण्याला आणि शेतीला। गेल्या वर्षी ते 0% होतं, आज आता नाझर 50% झालेलं आहे। अशा प्रकारे नीरा खोऱ्यात पण आपले ज्याच्यावर सगळी भिस्त असती गुंजवणी भानगड नीरा देवघर वीर, ते गेल्या वर्षी 80% होतं, आता 97% चारी धरणं झालेली आहेत।